राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने नागपुर में मीडिया से बातचीत की। राजस्व विभाग में पदोन्नति को लेकर कई महत्वपूर्ण फैसले लिए गए हैं। सबसे पहले बात अतिरिक्त जिलाधिकारियों की। राजस्व विभाग ने 23 अतिरिक्त जिलाधिकारियों को निवड श्रेणी प्रदान की है। यह एक महत्वपूर्ण कदम है, जिसके बाद इन अधिकारियों के लिए आने वाले समय में IAS बनने का रास्ता और भी आसान हो जाएगा। इसके साथ ही राज्य में 22 उप जिलाधिकारियों को पदोन्नत कर अतिरिक्त जिल्हाधिकारी बनाया गया है। महसूल खात्यामध्ये 23 जे आमचे अतिरिक्त जिल्हाधिकारी आहे त्यांना निवड श्रेणी देण्यात आली आणि पुढच्या काळामध्ये IAS होण्याचा मार्ग 23 अधिकाऱ्यांचा मोकळा झाला। त्यांचं मी अभिनंदन करतो। सोबतच राज्यामध्ये 22 डेप्युटी कलेक्टर यांना आता ॲडिशनल कलेक्टर म्हणून बढती मिळाली। राज्यामध्ये पहिल्यांदा महसूल खात्यामध्ये मागच्या वेळी बघितलं असाल की 68 ॲडिशनल कलेक्टर सिलेक्शन ग्रेड आम्ही दिलं, 81 ॲडिशनल कलेक्टर आम्ही केले। आता आम्ही तातडीनं डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार टू डेप्युटी कलेक्टर यांच्या बढत्या करतो आहे आणि लवकरच नायब तहसीलदार ते तहसीलदार यासुद्धा बढत्या होत आहे। राज्यामध्ये मागच्या 8-10 वर्षापासून महसूल खात्यात थांबलेले प्रमोशन हे आम्ही करतो आहे आणि पुढच्या काळात जे आमचे क्लार्क आहे त्यांना नायब तहसीलदार होणे आणि असा ते संपूर्ण महसूल खात्याचा पूर्ण जेवढा काही बढत्या मागच्या 10 वर्षात थांबल्या होत्या, प्रमोशन थांबले होते, म्हणजे क्लार्कपासून तर ॲडिशनल कलेक्टरपर्यंत राज्यातले संपूर्ण प्रमोशन करण्याचा निर्णय महसूल खात्याने घेतलेला आहे। सर्वांच्या सिनियरिटी लिस्ट फायनल झालेले आहे आणि त्यामुळं आता आपल्या राज्यामध्ये जो काही एक मोठा बॅकलॉग होता तो माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या सरकारमध्ये, आमच्या सरकारमध्ये आता महसूल खात्यामध्ये पूर्ण होतो आहे। मी माननीय प्रताप सरनाईकचे आभार मानतो। प्रताप सरनाईकजींनी काल उपराजधानीकरता बैठक घेतली। जादाच्या बसेस नागपूरकरता उपराजधानीकरता देण्याचा निर्णय प्रताप सरनाईकजींनी केला आणि दुसरं जे ST महामंडळातले अधिकारी आहे जे फील्डवर जात नाही, STचे कर्मचारी त्या ठिकाणी बस थांब्यावर बस थांबवत नाही, या अनेक गोष्टी होत्या। RTO संबंधाने एक बैठक झाली। RTOमध्ये मोठ्या प्रमाणावर ज्या अनियमितता आहे त्यासुद्धा आम्ही त्या ठिकाणी सरकारचं लक्ष या ठिकाणी आहे, त्यावर बैठक झाली आणि सोबतच पोहरा देवीला सुद्धा जादाच्या बस देण्याचाही निर्णय कालच्या बैठकीत झाला। एकंदरीत नागपूरमध्ये जादाच्या बस मिळण्याचा एक मोठा निर्णय प्रताप सरनाईक यांनी घेतला। मी त्यांचं नागपूरकरांच्या वतीने अभिनंदन करतो।